हॅलो, नमस्कार. मी गजानन बस्के. मागच्या काही दिवसापासून तुम्ही बघत असाल बुकमधला काही कंटेंट आहे तो तुमच्यापर्यंत मी शेअर करायचा प्रयत्न करतोय. त्याचं कारण असं, यूपीएससी एमपीएससी फील्ड असल्यामुळे खूप गोष्टी वाचाव्या लागतात, बरीच पुस्तकं वाचण्यात येतात. आणि मग त्यामधला जो काही कंटेंट असतो तो स्वतःपुरता मर्यादित न ठेवता त्यात तुम्हाला काही गोष्टींचा फायदा होऊ शकतो अशा चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करायचा मी प्रयत्न करतोय. त्यातला आजचा पुढचा कंटेंट. आपण काही गोष्टी वाचण्यात आपल्या येतात किंवा कानावर ऐकण्यात येतात बघा, की अपयश हे माणसाला संपवतं किंवा अपयश आल्यामुळे माणूस खचून जातो, निगेटिव्ह होतो. अशा गोष्टी ऐकल्यानंतर वाचण्यातून एक मला पुढे लिंक लागली. ह्याच्यामध्ये दुसरी बाजू अशी आहे बघा, अपयश माणसाला संपवतो किंवा अपयशामुळे माणूस खचून जातो असं म्हणण्यापेक्षा अपयश आल्यानंतर त्याला समाजाकडून, रिलेटिव्हकडून जी काही वागणूक मिळते ऍक्च्युली त्यामुळे माणूस खचून जातो, त्यामुळे माणूस निगेटिव्ह होतो. ही गोष्ट मला जाणवली. म्हणजेच अपयश जेवढं माणसाच्या जिव्हारी लागत नाही किंवा अपयश माणसाला जेवढं डॅमेज करत नाही तेवढं समाज, रिलेटिव्ह, त्याचे जे काही रिॲक्शन्स असतात, त्याची जी काही वागणूक असते ऍक्च्युली ती माणसाला जास्त डॅमेज करते. म्हणजे एक वेळ असं असू शकतं की अपयश माणूस पचवू शकतो आणि परत नव्या ताकदीने लढू शकतो, पण त्याच्यानंतर जो समाज आपल्याला ज्या नजरेने बघतो लिटरली गिल्टी फील होते आणि असं वाटतं की आपण काही गुन्हेगार आहोत का काय, आणि त्यामुळे मग माणूस निगेटिव्ह होतो, डिप्रेशनमध्ये जातो. एक वेळ अशी येते की तो पूर्णतः ब्रेकडाऊन होतो आणि मग प्रयत्न करायचा सोडून देऊन पूर्णतः थांबतो. ही अशी सगळी जी काही परिस्थिती आहे अपयशाची ती मला जाणवली. आता ह्याच्यात पुढची बाजू अशी आहे, अपयश आल्यानंतर ह्या सगळ्या निगेटिव्हिटीला डील करून, फेस करून किंवा ही सगळी नकारात्मकता पचवून जो व्यक्ती पुन्हा ताकदीनं प्रयत्न करतो तो मात्र नक्की जिंकतो. म्हणजेच आपले प्रयत्न प्रामाणिक असेल, आपला हेतू प्रामाणिक असेल तर ह्या सगळ्या गोष्टी सेकंडरी आहेत. आपल्याला माहिती आहे आपली कॅपॅबिलिटी काय आहे, आपला प्रामाणिकपणा, आपण किती कष्टाने इथंपर्यंत आलोय, आणि तरीही जर अपयश येत असेल तर डोंट वरी. आपल्याला सगळ्या गोष्टी जर माहिती असतील, आता ऑब्व्हियसली समाज, जग तुम्ही कितीही चांगलं करा, त्याला जे दिसतं ते त्याच पद्धतीने तुम्हाला बोलणारच आहे. त्यामुळे आपल्याला वैयक्तिक पर्सनली ज्या गोष्टी पॉझिटिव्ह स्वतःबद्दल माहिती असतात त्याच्यानुसारच आपण पुढे गेलो पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे ज्या काही गोष्टी नकारात्मक आपण ज्यावेळेला बघतो तेव्हा फक्त स्वतःशी एकदा डिस्कस करून जे आपण इतरांशी डिस्कस करतो ते एकदा स्वतःशी डिस्कस केलं पाहिजे आणि मग ठरवली पाहिजे पुढची दिशा. लगेच निगेटिव्ह जर होत गेलो, आता तर एवढी सोशल मीडियामुळे नकारात्मकता वाढलेली आहे, काही जरी झालं तर लोक खूप जास्त कमेंट करायला मोकळे आहेत, दुसऱ्यांचं इव्हॅल्युएशन करायला मोकळे आहेत. म्हणजे स्वतःला काय येतं ह्याच्यापेक्षा दुसऱ्याला काय येत नाही हे जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे अशा नकारात्मकतेमध्ये जगायचं असेल तर थोडा कणखरपणा आणावाच लागेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या रिडिंगमधून मला ज्या समजल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सो हा कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमचे व्हिडिओ मेन्शन करा. व्हिडिओ परत एका नवीन कंटेंटसह. थँक्यू.